गोंदिया शहरामध्ये पावसाळा आला की गोंदिया शहरात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरायचं, नागरिकांचं येणं जाणं शक्य होत नाहीये। यालाच बघता गोंदिया नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आता ॲक्शन मोडवरती आले। गोंदिया नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲक्शन मोडवर आले असून मान्सूनपूर्व गोंदिया शहरातील नाले सफाईवर त्यांनी जोर दिला आहे। त्याप्रमाणेच गोंदिया शहरातील अंडरग्राउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचत असल्यानं लोकांना ये-जा करण्यासाठी मार्ग बंद होत असे, तर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन या ठिकाणी संपूर्ण नाले सफाई आणि गाळ काढण्याचं काम पूर्ण केलं आहे। गोंदिया शहराचं जर आपण मागचं 2-4 वर्षातलं बघितलं पावसाळ्यातली स्थिती, तर मोठ्या प्रमाणात शहरात पाणी साचून बऱ्याच पूरस्थिती निर्माण होते। त्या दृष्टिकोनातून नगर परिषदेने यावर्षी मागच्या 1 महिन्यापासून मान्सूनपूर्व कामाची तयारी सुरू केलेली आहे। पोकलेनद्वारे जे मोठे मोठे नाले आहेत ते पोकलेनद्वारे पूर्ण त्यांची सफाई केली जात आहे आणि जे शहरातल्या छोट्या मोठ्या नाल्या आहेत त्यामध्ये मनुष्यबळामार्फत आम्ही ती सफाई करतोय। जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेले आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसात 100% काम आमचं पूर्ण आम्ही करणार आहोत आणि जेणेकरून कोणत्याही प्रकारची पूरस्थिती शहरात निर्माण होणार नाही। NTV न्यूज मराठी, गोंदिया।